आज आपण बघणार आहोत ज्ञानेश्वरीच्या अध्याय 9 मधील ओवी क्रमांक 51 ते 100। परिभोगाची या एली कडिलिये, मेरे चित्त उभे ठेलीची सुखाभरे, हेसे सुलभानी सोपारे वरी परब्रह्म। पण भोगाच्या अलीकडच्या काठावर उभे राहिले असता चित्त परमसुखाने भरून येते, असे हे ज्ञान सुलभ आणि सोपे असून शिवाय तेच प्रत्यक्ष परब्रह्म आहे। पैगा आणि कही एक याचे, जे हाता आले तरी न वचे, आणि अनुभविता काही नवेचे वरी विटेही ना। अरे, याप्रमाणे या ज्ञानाचे एक वैशिष्ट्य आहे, जे हातात आले असता नाश पावत नाही। अनुभव घेतल्याने त्याची गोडी कमी होत नाही, शिवाय त्यात विकार उत्पन्न होत नाहीत। येथ जरी तू तार्किका, एसी हनघेसी शंका, ना एवढी वस्तू हे लोका, उरली केवी पा। हे तर्क कुशल अर्जुना, येथे तू अशी शंका घेशील की एवढी अमोल वस्तू असेल तर लोकांनी उपयोग घेतल्या वाचून शिल्लक कशी राहिली। एकोत्तरे याची या वाडी, जे जळतीया आगी घालिती उडी, ते अनायसे स्वगोडी सांडिती केवी। जे लोक आपल्या द्रव्याची एकाएक पैशानी वाढ होत असेल तर जळत्या आगीत उडी घालतील, ते लोक मग कष्टा वाचून प्राप्त होणारी आत्मसुखाची गोडी ती कशी बरे गमावतील। तरी पवित्र आणि रम्य तेवीची सुखोपायची गम्य, आणि स्वसुख परिधर्म्य वारी आपण पा जोडे। मग जे पवित्र आणि सुंदर आहे तसेच सुलभ उपायांनी प्राप्त होणारे आहे, आणि धर्मानुकूल असून आत्मतत्वाची प्राप्ती करून देते। ऐसा अवघाची सूर वाढू आहे, तरी जना हाती केवी उरोला आहे, हा शंकेचा ठाव कीर होये परीन धरावी तुआ। अशा प्रकारे सर्व बाजूंनी त्यात सुख सामावले आहे, तरी ते ज्ञान लोकांना मिळाल्या वाचून कसे राहील। तुझ्या शंकेला जागा आहे, परंतु तू शंका घेऊ नकोस। अश्रद्धाना पुरुषा धर्मशास्त्र परंतप, अप्राप्य मा निर्वंतते मृत्यू संसार वर्तनी। हे शत्रुतापना, या धर्मावर श्रद्धा न ठेवणारे पुरुष मला प्राप्त न होता जन्म मृत्यूने युक्त अशा संसाराच्या मार्गावर फिरत राहतात। पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचे चिया पदरा आड, परी ते अवेरुनी गोचिड, अशुद्ध काय नेगती। अरे, असे पहा की गाईचे दूध पवित्र आणि मधुर असते व ते स्तनाच्या कातडीच्या पदरा आड असते, परंतु गोचिड ते टाळून रक्त पीत नाही का। का कमलकंदा आणि दर्दुरी, नांदणूक एकाची घरी, परी परागू सेविजे भ्रमरी, जवळीला चिखलूची उरे। अथवा कमलकंद आणि बेडूक यांचे वास्तव्य जलाशयात एकाच ठिकाणी असते, परंतु भुंगे दुसरीकडे येऊन कमळातील परख सेवन करतात, आणि बेडकांच्या वाट्याला चिखल येतो। ना तरी निदैवाच्या परिवरी, लोह्या रुतलिया आहाती सहस्रवरी, परी तेथ बैसोनी उपवासू करी, का दरिद्रे जिये। किंवा एखाद्या अभाग्याच्या घरात हजारो सुवर्ण मोहरा फुललेल्या असताना तो त्याच घरात राहून उपासमार सोसतो, दारिद्र्यात जीवन जगतो,
तैसा हृदयामध्ये मी रामू, हसता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. त्याप्रमाणे अंतःकरणात सर्व सुखाचा ठेवा असा मी आत्माराम प्रत्यक्ष असता मूर्ख लोक सुखप्राप्तीसाठी विषयाकडेच धाव घेतात. बहु मृगजळ देखोनी डोळा, थुंकीजे अमृताचा गिळिता गळाळा, तोडीला परीसू बांधिला गळा, शुक्ती काल लाभे. अथांग मृगजळ पाहून गिळत असलेला अमृताचा घोट थुंकून टाकावा, अथवा शिंपला सापडल्यामुळे गळ्यातील परीस तोडून टाकावा. तैसी अहम मते चिया लवड सवडी, मातेन पवतीची बापुडी, मनोनी जन्म मरणाची दुथडी डवळूनी ठेली. त्याप्रमाणे मी आणि माझे या नादात दंग झालेले ते दीन लोक माझ्यापर्यंत पोहोचत नाहीत, म्हणून जन्म मरण या दोन काठ असलेल्या नदीत गटांगळा खात राहिले आहेत. एरवी मी तरी कैसा, मुखाप्रती भानू का जैसा, काही नसे न दिसे ऐसा, वाणीची नव्हे. एरवी मी कसा आहे, तर तोंडासमोर सूर्य असावा असा, तसा मी सर्वांना नेहमीच समोर आहे. तो सूर्य कधी मेघ पटलाने तर रात्रीच्या प्रहरी दिसत नाही. मया ततमिदं सर्वं जगद्व्यक्तमूर्तिना, मस्तानी सर्वभूतानि न चाहं त्वेषवस्थितः. अव्यक्त रूपाने मी हे सर्व ब्रह्मांड व्यापलेले आहे. सर्व भूते माझ्या ठिकाणी स्थित आहेत, पण मी त्यांच्या स्थित नाही. माझी या विस्तारलेपणा नावे, हे जगची नो हे आगवे, जैसे दूध मुराले स्वभावे, तरी तेची दही. हे सगळे जग माझ्या विस्ताराची गोष्ट नाही का? ज्याप्रमाणे दूध विरजले की त्याचे स्वाभाविकच दही होते. का बीजची झाले तरू, अथवा भंगाराची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू, ते हे जग. किंवा बीजातून वृक्ष प्रगट होतो, अथवा सोने अलंकाराचे रूप घेते, त्याप्रमाणे माझ्या एकट्याचा विस्तार म्हणजे हे जग आहे. हे अव्यक्तपणे थिजले, तेची मग विश्वाकारे ओथिजले, तैसे अमूर्त मूर्ती मिया विस्तारले, त्रैलोक्य जाणे. हे अव्यक्त रूपाने थिजलेले माझे निराकार तत्व विश्वाच्या आकाराने विस्तार पावले असे समज. महदादी देहांते ये अशेषे ही भूते, परी माझ्या ठाई बिंबते, जैसे जळी फेन. पाण्यावर जसा फेस भासतो त्याप्रमाणे महत तत्वापासून देहापर्यंत सर्व भूते माझ्या ठिकाणी असतात. परितया फेना अंतू पाहता, जे विजळ न दिसे पंडू सुता, ना तरी स्वप्नीची अनेकता, चेलिया नोहिजे. परंतु फेसाच्या आत ज्याप्रमाणे पाणी दिसत नाही, किंवा स्वप्न स्थितीतील विविधता जागृतीत दिसत नाही, तैसी भूते ये माझ्या ठाई, बिंबती तया माझी मी नाही. या उपपत्ती तुझ पाही, सांगितली या मागा. त्याप्रमाणे ही भूते माझ्या ठिकाणी भासमान होतात, परंतु मी त्यात नसतो असा विचार तुला मी मागेच सांगितला आहे, हे तू लक्षात घे. मनवनी बोलिली या बोलाचा अतिसो, न किजे या लागी हे असो, तरी मज अंत पैसो दिठी तुझी. तेव्हा पूर्वी सांगितलेल्याची पुनरावृत्ती नको, इतकेच पुरे. तर तुझी दृष्टी माझ्या स्वरूपात प्रवेश करून विस्तारली पाहिजे. न च मस्तानी भूतानी पश्य मे, योगमैश्वर्यं भूतभृन्न च भूतोस्तो, ममात्मा भूतभावनः.
आणि भूतेही माझ्या ठिकाणी नाहीत, हा माझा ऐश्वर्य योग आहे. पहा, मी भूतांना धारण करणारा असून भूतांच्या ठिकाणी नाही. माझा आत्म भूतांची उत्पत्ती व वृद्धी करणारा आहे. आमुचा प्रकृती पहिलीकडील भावो, जरी कल्पने विन लागसी पाहो, तरी मम माझी भूते येई वावो, जे मी सर्व म्हणूनी. महामायाचे पलीकडे माझे स्वरूप कल्पना टाकून पाहिले तर सर्व प्राणी माझ्यात आहेत, हे म्हणणे देखील व्यर्थ आहे. माझ्याशिवाय कशाचेही अस्तित्व नाही. एरवी संकल्पाची या सांज वेळे, नावे क तिमिरे जती बुद्धीचे डोळे, म्हणून अखंडित परी जावळे, भूत भिन्न ऐसे देखे. परब्रह्माच्या ठिकाणचे कल्पनारूपी ज्ञान अज्ञानाच्या अंधुक सायंकाळी बुद्धीचे ज्ञानचक्षु मंद होतात. म्हणून विकारहीन आकारहीन असलेले परब्रह्म अविद्यारूपी सायंकाळी सर्व प्राणीजात परब्रह्माहून भिन्न भासू लागते. तेची संकल्पाची सांज जै लोपे, तै अखंडितची आहे स्वरूपे, जैसे शंका जात खेओ लोपे, साप पण माळेचे. परंतु मीच कल्पनारूपी सायंकाळ नाहीशी झाली, म्हणजे ज्याप्रमाणे सर्व शंका दूर होतात, अर्धवट प्रकाशात दोरीवर झालेला सर्पभास नाहीसा होतो आणि मी परमात्मा आहे त्या अखंड स्वरूपात असतो. एरवी तरी भूमी अंतुनी स्वयंभ, काय घडे यागा डगे यांचे निगती कोंब, परी ते कुलालमतीचे गर्भ उमटले की. एरवी तरी घडे मडक्याचे कोंब जमिनीतून आपोआप का बाहेर येतात, ते मूळ मातीतून पुढे कुंभाराच्या बुद्धीनेच आकार म्हणून प्रगट होतात. ना तरी सागरीच्या पाणी, काय तरंगाची या आहाती खाडी, ते अवांतर करणे वार याची नव्हे. किंवा समुद्राच्या पाण्यात काय लाटाच्या खाणी आहेत काय, पाण्याचे लाटात रूपांतर करणे ही वाऱ्याचीच करावत आहे ना. पाहे पा कापसाच्या पोटी, काय कापडाची होती पेटी, तो वेडी तयाची आदिती कापड झाला. असे पहा, कापसाच्या पोटात काय कापडाच्या पेट्या असतात का, त्याला परिधान करणाऱ्याच्या दृष्टीमुळे त्याचे कापड होते ना. जरी सोने लेणे होऊनी घडे, तरी तयाचे सोने पण न मोडे, एरं अलंकार हे वर चिलीकडे, लेत याचे निभावे. जरी सोने अलंकार होऊन प्रगट झाले, तरी त्याचे सोने पण मोडत नाही. त्याच्या ठिकाणी वरवर अलंकाराचे देखणे पण येते. ते केवळ अलंकार वापरणाऱ्याच्या दृष्टीनेच नव्हे काय. सांगे पडी सादाची प्रतिउत्तरे, का अरिसा जे आविष्कारे, ते आपुले की साचोकारे, तेथे जी होते. प्रतिध्वनीचे प्रतिशब्द किंवा आरसा जे प्रगट करतो ते प्रतिबिंब आपलेच असते की खरोखर प्रतिध्वनीच्या किंवा आरशाच्या अंगचे असते, काय सांगू पाहू. तैसी ये निर्मळे माझ्या स्वरूपी, जो भूत भावना आरोपी, तयासी तयाच्या संकल्पी भूताबासू असे. याप्रमाणे माझ्या शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी जो प्राणीमात्राच्या भावनेचा आरोप करतो, त्याला त्याच्याच संकल्पामुळे प्राणीमात्राचा भास होतो. तेची कल्पिती प्रकृती पुरे, आणि भूतावासू आधीची सरे, मग स्वरूप उरे एक सरे निखळ माझे. तीच कल्पना करणारी प्रेरणा संपली तर भूत आभास मुळाचाच मिथ्य असल्यामुळे संतुष्टात येतो. माझे
निव्वळ शुद्ध अविकृत स्वरूप मात्र उरते. हे असो अंगी भरलिया भवंडी, जैसा भोवत दिसती दरडी दरडी, तैसी आपुलिया कल्पना अखंडी, गमती भूते. असो अंगात भोवळ आल्यावर डोंगर दगडी गरगरा फिरताना दिसतात, त्याप्रमाणे आपल्या कल्पनेमुळे माझ्या अखंड स्वरूपाच्या ठिकाणी प्राणी मात्र भासतात. तेची कल्पना सांडूनी पाही, तरी मी भूती भूते माझी या ठाई. हे स्वप्नी ही परी नाही, कल्पना वया जोगे. तीच कल्पना टाकून पहा, मग मी भूतात आहे व भूते माझ्या ठिकाणी आहेत हे स्वप्नात देखील कल्पना करण्यायोग्य नाही असे कळून येईल. आता मी एक भूताते धरता, अथवा भूतान माझी मी असता, या संकल्प सन्निपाता अंतुलिया बोलिया. आता मी एक भूतांना धारण करणारा अथवा प्राणी मात्रात असणारा ही बोलणी म्हणजे संकल्परूपी सन्निपातातील भ्रमिष्ट स्थितीतील बडबड आहे. म्हणून परीयेसी गा प्रियोत्तमा, या परी मी विशेषी विश्वात्मा, जो या लटकीय भूतग्रामा भाव्यू सदा. म्हणून हे लाडक्या अर्जुना, मिथ्या भूत समुदायाचा मी सदा आश्रय आहे, असा मी विश्वाचा आत्मा आहे. रश्मीचेनी आधारे जैसे, नवतेची मृगजळ आभासे, माझ्या ठाई भूत जात तैसे, आणि माते ही भावी. सूर्यकिरणाच्या आधाराने ज्याप्रमाणे नसलेले मृगजळ भासमान होते, त्याप्रमाणे प्राणी मात्र माझ्या ठिकाणी भासमान होतात व मलाही आपल्यात भासमान करतात. मला सूर्यकिरणाप्रमाणे सत्य समज. मी ये परीचा भूत भावनू, परी सर्व भूतांशी अभिन्नू, जैसी प्रभा आणि भानू एकची ते. ज्याप्रमाणे सूर्यप्रभा आणि सूर्य एकच असतात, तसा मी अशा प्रमाणे प्राणीजात उत्पन्न करणारा आहे, पण सर्व प्राणीजात माझ्याशी एक रूप आहेत. हा अमुचा ऐश्वर्य योगू, तुवा देखिला की चांगू, आता सांगे काही येथ लागू, भूतभेदाचा असे. अर्जुना, हा आमचा ऐश्वर्य याग तुला चांगला समजला ना. आता येथे महत तत्वापासून देहापर्यंतची तत्वे व मी यामध्ये भेदाचा काही संबंध आहे का? या लागी मजपासूनी भूते, आणि नवती हे निरुते, आणि भूता वेगळी या माते, काहीच न मनी हो. यासाठी माझ्यापासून प्राणी मात्र वेगळे नाहीत हे निश्चित, आणि मला प्राणी मात्रापासून वेगळे मानू नकोस. यथाकाशे स्थितो नित्यं वायू हा, सर्वत्र गो महान, तथा सर्वाणी भूतानि मस्तानि पदारये. सर्वत्र संचार करणारा महान वायू आकाशाच्या ठिकाणी जसा नित्य स्थित आहे, त्याप्रमाणे सर्व भूते माझ्या ठिकाणी स्थित आहेत असे जाण. पै गगन जेवढे जैसे, पवनुही गगनी तेवढाची असे, सहजे हालविली या वेगळा दिसे, एरवी गगनतेची तो. अरे, आकाशाचा जेवढा विस्तार आहे तेवढाच विस्तार वायूचाही आहे, आणि सहज पंखा हलवून पाहिला तर त्याचे वेगळेपण जाणविते, नाहीतर आकाश व तो एकच आहे. तैसे भूत जात माझ्या ठाई, कल्पिजे तरी आभासे काही, निर्विकल्पी तरी नाही, तेथ मीची मी आघवे. त्याप्रमाणे माझ्या ठाई प्राणी जाताची कल्पना केली असता आभास उत्पन्न होतो. कल्पना नाही केली तर निर्विकल्प स्थितीत हे भूतपात्र नाहीसे होऊन मी एकटाच अविकृत उरतो. म्हणून नाही आणि असे,
हे कल्पनेचे निसौरसे, जे कल्पना लोपे भ्रंशे आणि कल्पने सवे होय. म्हणून प्राणी जाताचे नसणे आणि असणे हे कल्पनेचे खेळ आहेत. कल्पना नष्ट झाली की प्राणी मात्रांचा भास लोप पावतो आणि कल्पनेबरोबर निर्माण होतो. तेची कल्पले मुद्दल जाये, तई असे नाही हे के आहे. मनोनी पुढती तू पाहे, हा ऐश्वर्य योगू. मग कल्पना करणारे मूळ अज्ञानच नाहीसे झाले की असणे नसणे कोठे उरते. म्हणून हा ऐश्वर्य योग नीट लक्षात घे. एशिया प्रतिती बोध सागरी, तू आपणे याते कल्लळू एक करी. मग जव पाहासी चराचरी, तव तुची आहासी. अशा परमज्ञानाच्या सागरात तू स्वतःला तरंगाकार समजून राहा. मग जेव्हा जेव्हा या जगात पाहशील तर तू एकच आहेस असे कळून येईल. या जाणणे याचा चेओ, तुझ आला ना म्हणती देव. तरी आता द्वैत स्वप्न वावो, झाले की ना. देव म्हणतात, अर्जुना, या परमज्ञानाची जागृती तुला येऊन द्वैत स्वप्न मिथ्या झाले की नाही. तरी पुढती जरी विपाये, बुद्धीसी कल्पनेची झोपये. तरी अभेद बोधू जाये, जै स्वप्न पडिजे. आता पुन्हा एखाद्या वेळेस बुद्धीला कल्पनेची झोप येईल तर हे अभेद ज्ञान मावळेल, कारण तू द्वैतरूपी स्वप्नात पुन्हा पडशील. म्हणून ये निद्रेची वाट मोडे, निखळ उद्धोधाचेची आपण पे घडे. ऐसे वर्म जे आहे पुढे, ते दावो आता. म्हणून या कल्पनारूपी झोपेची वाट मोडेल आणि केवळ आत्मज्ञानाची जागृती निरंतर राहील. असे जे रहस्य ज्ञान ते आम्ही तुला स्पष्ट दाखविणार आहोत. तरी धनुर्धरा धैर्या, निके अवधान देई बा धनंजया. पै सर्वभूतांते माया, करी हरिगा. तरी हे धैर्यवंत अर्जुना, बाबा चांगले लक्ष दे, कारण माया सर्व प्राणी मात्रांना उत्पन्न करते व त्याचा संहारही करते. सर्व भूतानी कौंतेय प्रकृती, यांती मामी काम. कल्पक्षये पुनस्तानी, कल्पदो विसृजाम्यहम. हे कौतेया, कल्पांताच्या वेळी सर्व प्राणी मात्र माझ्या प्रकृतीत येऊन मिळतात. त्यांना पुन्हा दुसऱ्या कल्पाच्या प्रारंभी मीच निर्माण करतो. जे नावगा प्रकृती, जे द्विविध सांगिजली तुझ प्रती. एकी अष्टदा भेद व्यक्ती, दुजी जीवरूपा. जिला प्रकृती असे म्हणतात ती तुला मी 2 प्रकारांनी सांगितली. पहिली अपरा प्रकृती 8 भिन्न स्वरूपाने स्पष्ट होते, तर दुसरी पराप्रकृती जीवरूपाने व्यक्त होते. हा प्रकृती विखो आगवा, तुवा मागा परिशिलासे पांडवा. मनोनी असो काही सांगावा, पुढत पडती. हा सर्व प्रकृतीचा विषय अर्जुना तू मागे ऐकला आहेस. वारंवार कशाला सांगायला पाहिजे. तर प्रकृती म्हणतात तीही अशी. तरी ये माझी या प्रकृती, महाकल्पाच्या अंती. सर्व भूते अव्यक्ती, 81 येती. तरी महाप्रलयाच्या वेळी व्यक्त झालेली सर्व भूते या माझ्या मायेच्या ठिकाणी एक रूपाने विलीन होतात. अशा प्रकारे ओवी क्रमांक 51 ते 100 संपन्न झालेल्या आहेत.